नमस्कार. नुकताच एक निर्णय आला आहे आणि तो म्हणजे राज्यातील मंत्री विजय वडेट्टीवारांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. त्यांनी गुन्हे लपवलेत, आपला पत्ता वेगळा दिलाय, असे सगळे आक्षेप वडेट्टीवारांवर ठेवण्यात आलेत. अर्थात स्वाभाविकपणे वडेट्टीवारांनी मी ओबीसीसाठी खूप काम करतोय म्हणून माझ्यावर हे राजकीय आरोप करण्यात आलेत असाही दावा केला आहे. आता असे दावे प्रतिदावे होत राहतील, पण पासपोर्ट रद्द करताना गंमत काय आहे ती बघितली पाहिजे. त्यांनी सांगितलं आहे की वडेट्टीवारांनी आपले गुन्हे लपवलेले आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडेट्टीवारांनी आपलं कायमचं निवासस्थान म्हणून आता पाडण्यात आलेलं मनोरा निवासस्थान सांगितलेलं आहे. मनोरा हे आमदार म्हणून निवडून आल्यावर 5 वर्षासाठी मुंबईत दिलेली खोली असते, जे सरकारी जागा आहे आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये आमदारांसाठी राहण्याची व्यवस्था असते. अधिवेशन काळात किंवा अन्य कामासाठी आमदार जेव्हा जातात तेव्हा अशी आमदार निवास उभारलेली असतात, ज्यात 1-2 खोल्या असतात आणि त्या आमदारांना दिल्या जातात. तेच आमदार निवास वडेट्टीवारांनी कायम वास्तव्य म्हणून दाखवलंय आणि दुसरी गोष्ट काही गुन्हे लपवलेत. या कारणावरून त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे आणि आता वडेट्टीवारांची चौकशी सुरू आहे. राज्यातील एक मंत्री अशा स्वरूपाच्या गडबड करण्यामध्ये सापडतात. वडेट्टीवार हे एकमेव मंत्री असे आहेत का की जे गडबडीमध्ये सापडलेत? हां, ते मनोरावरून आठवलं. मनोऱ्यामध्ये मध्येच एक गडबड झाली होती आणि एका मंत्र्यांच्या पत्नीने म्हणे मनोऱ्यात जाऊन धिंगाणा घातला होता. आता ते मंत्री कोण? मंत्र्याच्या पत्नीनं धिंगाणा का घातला? मंत्र्यांसोबत कोण होतं? त्या थेट विमानाने आल्या, रूममध्ये घुसल्या, आपला पती दुसऱ्यासोबतच दिसला आणि मग त्यांनी जो गोंधळ घातला तो गोंधळ त्यावेळेसच्या मीडियामध्ये आला होता. आता आणखी एक मंत्री आहेत की जे अशाच वादग्रस्त आणि शपथभंग वाटावा अशा विधानामुळे चर्चेत आहेत. ते म्हणजे नितीन राऊत. नितीन राऊतांनी शपथभंगच केली आहे. म्हणजे मी द्वेष अनुराग ठेवणार नाही अशी शपथ घेतली जाते, पण विशिष्ट जात समुदायाच्या विरोधात बोलताना नितीन राऊत नेहमीच दिसतात. जाहीरपणे ब्राह्मणांच्या विरोधात विधान करून राऊतांनी दाखवून दिलंय की आपण एका विशिष्ट समाजाचे विरोधक आहोत. ते असो, ब्राह्मणांना बोललं की काम भागतं, कारण ते रिस्पॉन्ड करत नाहीत, कारण ब्राह्मणांना दिलेल्या शिव्या ह्या दुर्लक्ष करण्यासारख्या असाव्यात. त्यांनी फारसं यावर काही बोलू नये, कारण त्यानंतर पुन्हा ते बोललेच तर त्यांना अधिक शिव्या दिल्या जातात. त्यामुळे त्या शिव्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. अजून एक मंत्री येतो, यशोमती ठाकूर. त्यांना 3 महिन्याची शिक्षा आणि दंड देखील ठोठावलेला आहे. म्हणजे त्या मंत्री असतानाही शिक्षा झालेली आहे. बरी शिक्षा कोणत्या गुन्ह्यात झाली आहे? तर चक्क पोलिसांना मारहाण करण्याचा गुन्हा आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमात, सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी पोलिसांनाच मारल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे आणि 3 महिन्याची शिक्षा त्यांना ठोठावण्यात आलेली आहे. राज्यातल्या दुसऱ्या मंत्र्याला अशा स्वरूपाची शिक्षा ठोठावली गेलेली आहे. म्हणजे राज्यातल्या मंत्रिमंडळातले 3 मंत्री, आणि योगायोगाने बघा हे 3ही मंत्री काँग्रेसचे आहेत. यशोमती ठाकूर तर काँग्रेसच्या कार्याध्यक्षा राहिलेल्या आहेत. यशोमती ठाकूर, वडेट्टीवार, नितीन राऊत यांच्याविषयी जो गोंधळ चालला आहे त्याबाबत कोणीच काही बोलताना दिसत नाही. याचा अर्थ असा आहे की राज्यातल्या 3 काँग्रेस मंत्र्यांच्या या सगळ्या बाबीबाबत आता चर्चा व्हायला हवी, पण ती होताना दिसत नाही. तरीही हे मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात बसलेले आहेत. ते ठीक आहे. राष्ट्रवादीचं काही आलबेल चाललं याच्यातला भाग नाही आहे. राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्यावरती थेट बलात्काराचा गुन्हा झाला आहे. बलात्कारी स्त्री ही माध्यमांच्या समोर येऊन, म्हणजे ती समोर नाही आली, पण तिनं एक व्हिडिओ जारी केला आणि सांगितलं की तेच तो व्यक्ती आहे ज्याच्यावरती मी गुन्हा दाखल केलेला आहे. आता एक स्त्री स्वतः होऊन माध्यमांच्या समोर येऊन म्हणते आहे की तोच व्यक्ती आहे, तक्रार देते आहे, गुन्हा दाखल होतोय,
हे सगळं असतानाही अटक करण्याच्या ऐवजी पोलीस त्याला अटक करत नाहीत आणि उलट म्हणणं मांडण्याची संधी देतात. या प्रकरणात तक्रार दाखल झालेला आरोपी पोलीस आयुक्तांच्या दालनात जातो आणि पायावर पाय ठेवून बसून राहतो. हे तर अजून भयंकर आहे. जर आमचा कोणी असेल तर आम्ही त्याला पाठीशी घालू आणि तुमचा कोणी असेल तर त्याच्या पोटावर मारू, अशी वेगळी धोरणं तर या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राबवली जात नाही आहेत ना. केवळ शंकेवरून अटक करणे, फेसबुक पोस्टवरून अटक करणे, सरकारविरोधात बोललं म्हणून अटक करणे, अशा प्रक्रिया या सरकारमध्ये घडलेल्या आहेत. मंत्र्यांच्या यादीमध्ये काही कमी मंत्री नाही आहेत. म्हणजे थेट पासपोर्ट रद्द झालेले वडेट्टीवार किंवा शिक्षा झालेल्या यशोमती ठाकूर किंवा शपथभंग करणारे नितीन राऊत आणि राष्ट्रवादीतले जितेंद्र आव्हाड, ज्यांनी थेट आपल्या बंगल्यावर नेऊन करमुसेसारख्या तरुणाला प्रचंड मारहाण करून घेतली. त्यावेळी मी गाढ झोपेत होतो असंही ते म्हणाले. कधी बंगल्यावर नव्हतो असंही ते म्हणाले. एक मंत्री आपल्या खाजगी बंगल्यावर एका तरुणाला नेतो आणि आपल्या अंगरक्षकांकरवी बेदम मारहाण करतो. जेव्हा अशी स्थिती येते तेव्हा सरकार चाललंय की गुंडांचं राज्य हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. एका बलात्कारित तरुणाला केवळ आपल्या युवा शाखेचा अध्यक्ष आहे म्हणून इतकं प्रोटेक्शन दिलं जातं, त्याला अटकसुद्धा केली जात नाही. हा प्रकार गंभीर नाही आहे का? खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळाबाहेर पहिल्यांदा काढून त्यांची योग्य ती चौकशी करायला हवी. एकाने शपथभंग केला आहे, एकाने नियमभंग केला आहे, एकाचा पासपोर्ट जप्त आहे, दुसऱ्यानं मारहाण केलेली आहे आणि युवा शाखेचा अध्यक्ष चक्क बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे. गुन्हा खरा की खोटा हे न्यायालयाने सिद्ध करायला पाहिजे. त्यावर आपणच खल करण्यामध्ये काय अर्थ आहे? आरोपी सांगतोय मी निष्पाप आहे आणि पोलीसही त्याला अटक करत नाहीत. जगातला प्रत्येक आरोपी मी निष्पाप आहे असंच सांगत असतो. आम्ही देखील इथे मीडिया ट्रायल घेण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. जे काही सजा सुनवायची आहे किंवा जे काही निर्णय घ्यायचा आहे तो न्यायालयाने घ्यावा, त्यात तपास व्हावा. पण सर्वसाधारण केसमध्ये जशी अटक होत असते तशी अटक होण्याची आवश्यकता या प्रकरणामध्ये आहे, पण ते होताना दिसत नाही. किमान पक्षी नैतिकता म्हणून तरी या 4-5 जणांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं, पण तेही घडलेलं नाही आहे. म्हणजे सत्ता मिळाली आहे आणि ती बहुप्रयत्नांनी मिळाली आहे, मग सोडायची कशाला, असा सगळा तो प्रकार आहे. जसं काँग्रेसमध्ये अध्यक्ष होण्याची इच्छा तर प्रत्येकाची आहे, पण मंत्रिपद सोडून अध्यक्षपद कुणालाच व्हायचं नको आहे. तसं आता मिळालेली सत्ता सोडून चौकशी करा असं म्हणण्याचंही धारिष्ट ना या लोकांमध्ये आहे ना सरकार चालवणाऱ्या मुख्य लोकांच्यामध्ये. हे धारिष्ट येईल त्या दिवशी हे सरकार आहे असं म्हणावं लागेल, अन्यथा मनमानी चालली आहे असंच.